ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्री देवी महात्म्यम अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वतीये नमः. सुरथ राजा कृपा पात्रा मेधा ऐकवी देवी चरित्रा मार्कंडेय शिष्या पवित्रा कथा विचित्र सांगत असे. सूत शौनका करी कथन सर्व ऋषी करीती श्रवण तिची कथा तुम्हा सांगेन एकाग्र चित्ते श्रवण करा. रणी पडिलियावरी चंड मृत्यू पावला असता मुंड उरले सैन्य जे का प्रचंड रणी पडले असताही तो दैत्येश्वर शुंभ जाण तत्काळ झाला क्रोधायमान तैसा निशुंभही आपण क्रोधायमान झाला. ते दोघे प्रतापी केवळ ज्या पुढे काळ ही कापे चळचळ शुंभे बोलावनी दैत्य दळ त्या ते सांगता झाला. दैत्यांमध्ये थोर थोर 86 मुख्य सरदार उदायुध नामे असुर किंवा उदायुव असती जे ते आपापली दळे घेऊन आजी निघोत युद्धा लागून चंडिकेशी युद्ध निर्माण करणे आहे रणांगणी. आजी माझे आज्ञे करून निघावे शस्त्रास्त्रे घेऊन पाठीमागे न रहावे कोणी हिची आज्ञा समजता. कंबू संख्येचे असुर 84 महासरदार अथवा जे कंबू नामे दैत्येश्वर राजे म्हणविती आपणा जे युद्धी महादुर्धर प्रलय रुद्रासारखे क्रूर असंख्य सेनेचा अधिकार एका जवळिके ते सर्व आपुली सैन्य घेऊन आजी निघोत युद्धा लागून शस्त्रास्त्री युद्ध सर्वांनी चंडिकेशी करावे. दैत्य कुळे 50 प्रबळ कोटी वीर्ये नामे केवळ अथवा 50 कोटी सकळ असुर कुळे जाणावी. पोट भेदे करुणी अर्थ तो येथ काढिला यथार्थ ज्यासी जे संशय त्याने भाष्यार्थ अवलोकन करावा. असो 50 कोटी असुर कुळ तितुकेही राजे सकळ महापराक्रमी केवळ दैत्य दुर्धर काळासी असंख्य सैन्याचा अधिकार एकेकासी असे साचार ते आजी निघोत सत्वर युद्धा लागी सज्जोनी. धोम्र नामाचे दैत्य अद्भुत त्यांची कुळे असती शतती युद्धा लागी सत्वर निघोत माझे आज्ञे करुनिया. एका कुळाची संख्या केवळ 71 शत राजे सकळ तो सर्व आप्तांचा मेळ कुळ ऐसे म्हणती तया. कुळ पुरुष दुसरा अर्थ समुदाय म्हणती यथार्थ असुर शुंभ बोलिला समर्थ तेची ऐका सर्वही. कलकाचे वंशी जाहले कालक नामा ते पावले जे काळा ते कथू लागले कोठे पळसी म्हणोनी. ते कालक महासुर युद्धा निघोत सत्वर स्वसैन्य घेऊनी अपार चंडिकेशी झुंजावया. दुर्हदाचे वंशी जन्मले दौहार्द ऐसे नाम पावले आजी युद्धा निघोत बले सैन्यासहित आपुल्या. जे मरु वंशी जन्मती मौर्व नामा ते पावती ते युद्धा निघोत निश्चिती आजी आपुल्या सैन्येशी. जे कालिका वंशी उत्पन्न कालिकेय नामाभिधान ते सर्वही असुरगण युद्धा लागी निघोत की. हिची आज्ञा समस्तांशी युद्धाचे निघावे वेगेसी घेऊन अपार स्व सैन्याशी देवीसह युद्ध करा. या परी सर्व आज्ञापून असुरपती शुंभ जाण जयाचे भय कृत शासन तोही निघता जाहला. असंख्यात महावीर घेऊन निघाला सत्वर चतुरंग सेना अपार अंत नाही मोजिता. ते सैन्य अति भयंकर अनेक मायावी असुर दाही दिशा पृथ्वी अंबर भरून अपार चालिले. असंख्य असुर घेऊन शुंभासुर आला युद्धा लागुनी ऐसे चंडिकेने पाहुनी टणत्कार करती झाली. देवी धनुष्याचा टणत्कार तेने भरले सर्व अंबर भूमीसी कंप सुटला थोर शेष धरू शकेना. त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी त्यात घंटा नाद ते काळी करीती झाली जगदंबा. धनुष्य सिंह घंटेचा ध्वनी नाद भरला दिग्गज करणी तो नाद ब्रह्मांडी ऐकून देव भयभीत जाहले.
तेव्हा पसरोनिया मुख चामुंडा देती झाली हाक भयभीत 14 लोक होते झाले तेधवा त्यात वाद्यांचे धनचक्र दैत्यांच्या हाका अनिवार दिग्गज शेष काळ समुद्र टाकू पाहती मर्यादा देवी सिंह काली चंडिका अवघी मिळवनिया देखा महाक्रोधे दैत्या सकळिका नाश इच्छिती झाली त्यानंतर नरेंद्रा जाण जे होते जाहले वर्तमान सांगतो मी तुझ लागून एकाग्र चित्ते अवधारी सर्व दैत्यांचा वावा नाश व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष म्हणून शक्ती सावकाश सर्व देवांच्या पातल्यातै ज्या देवांचे जैसे रूप बळ तैशाची त्यांच्या शक्ती केवळ हरिहर ब्रह्मादी सकळ शक्ती रूपे पातले इंद्र स्कंद वराह नृसिंह याही देवांच्या शक्ती सर्व घेऊनी आपापले वैभव रूपभूषण वाहनादी चंडिकेसी सहाय होऊन करावे दैत्यांचे निर्मूलन यास्तव शरीरांपासून निघून युद्धालागी पातल्या हंसयुक्त विमानी बैसली स्फटिक माळा हस्ती धरली कमंडलूने शोभा दाविली एकहस्ती जियेच्या ऐसी ब्रह्मशक्ती ब्रह्माणी ब्राह्मी म्हणती तिये लागून चतुर्मुख रूप धरुणी युद्धा लागी आली असे माहेश्वरी शक्ती जाण वृषभारूढ आली होऊन एकहस्ती त्रिशूळ घेऊन पंचमुखी शोभली सर्पांची वलय भूषणे बहुत चंद्ररेखा भाळी शोभत युद्ध करावे दैत्यांप्रत म्हणून येती झाली कुमाराची शक्ती जाण षण्मुखे शोभे आपण हस्ती दिव्य शक्ती धरून मयुरावरी बैसली ती स्कंदाचे रूप धरोनी देवीसी सहाय्य झाली येऊनी असुरांच्या वधा लागूनी येती झाली कौतुके तैसीच वैष्णवी शक्ती गरुडावरी जाहली बैसती शंख चक्र गदा शारंग हाती खड्ग धारी पातली यज्ञ वराहाचे रूप जाण घेता झाला नारायण ती वारा ही शक्ती आपण येती झाली उद्दासी नृसिंहाची शक्ती येती झाली साची जिचे जटेने ताडी तांची रिचवली नक्षत्रे निघाल्या तेजाच्या त्या हया तेने विजा जाती करपोनिया दैत्य जळती ठाईचे ठाया पळो लागले सर्वही वज्रहस्ता इंद्रशक्ती ऐरावता रूढ शोभती सहस्त्र नेत्रे विराजती शक्र जैसा तैसी असे या प्रकारे इतुक्या शक्ती मिळाल्या असता निश्चिती तेथे प्रकटला उमापती प्रलय रुद्र त्या काळी सर्व शक्तींसहित जाण मिळवणी बोले पंचवदन आता करावे दैत्य हनन चंडिके त्वा निर्धारे इतुक्यात देवी देहापासून निघाली शक्ती अतिभीषण तिचेही नाम चंडिका जाण अनंत शिवा वेष्टीत जी ती अत्युग्र शक्ती भारी असंख्यात गर्जना करी म्हणे सदा शिवा अवधारी दूतत्व तुम्ही करावे मी असे अपराजिता तू धूम्र जटिल तत्वता ईशान शंकर तू अनंता तरी एक आता करावे दूत होऊन जाई वेगी शुंभ निशुंभाचे पार्श्वभागी अति गर्विष्ठ दानवा लागी बोध तुवा करावा अन्यही जे जे दानव तया संगे असती सर्व त्या सर्वांसी अनन्य भाव होय ऐसे करावे त्रैलोक्य इंद्राने भोगावे तुम्ही पाताळा लागी जावे देवांनी यज्ञ भाग सेवावे हेची उचित तया काळी जीविताची आस्था असेल तरी हेची तुम्ही कराल नाही तरी मृत्यू पावाल संशय नाही सर्वथा तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध कराल अति दारुण तरी माझ्या शिवा संतोषून मास तुमचे भक्षोत का देवीने या प्रकारे सांगून शिवासी पाठविले जाण म्हणून तिचे नामाभिधान शिवदूती जाहले ती शिवदूती शिवरूपिणी विख्यात होती जाहली जनी असो तेव्हा शिव जाऊनी दैत्यांसी सांगता जाहला तुम्ही जावे पाताळासी इंद्रे भोगावे स्वर्गासी ऐसे ऐकोनी दैत्यांसी क्रोध येता जाहला युद्ध करावया लागुनी असंख्यात शस्त्रे सज्जोनी जेथे होती कात्यायनी तेथे पातले सर्वही कत राज ऋषींचे गोत्र त्यासी कात्य म्हणती सर्वत्र त्यात उत्पन्न जाहली पवित्र म्हणून कात्यायनी ती
त्या देवीवरी असुरपती नाना शरवर्षाव करीती, शूल परशु चक्रशक्ती हाणीती तेव्हा निशंक, गुप्त प्रकट युद्ध करीती दैत्य अनेक स्वरूपे धरती, विचित्र आसुरी माया दाविती नाना वाहनी बैसोनिया, देवी आपुल्या शरे करून सर्वही टाकी निर्दाळून, तेव्हा देवीची लीला पाहून आश्चर्य करीती सुरवर, तैसीच अग्रभागी काली शूल धाये करी विकळी, खडवांग ताडणे दैत्य मेळी, प्राण टाकिले क्षणार्धे, ब्रह्मशक्तीने जल शिंपोन किती एकांचे घेतले प्राण, तथापि कमंडलू पूर्ण जल काही आटेना, रुद्रशक्तीने मारुनी त्रिशूळ विध्वंसिले असुरदळ, वैष्णवी चक्रे दैत्य तत्काल असंख्यात निवटीतसे, कुमाराची शक्ती कौमारी शक्ती टाकोनी दैत्य संहारी, इंद्रशक्ती वज्रे सत्वरी दैत्य आटीत तेधवा, रक्ताचे पूरवाहती दैत्य पडले नेणो किती, मार्ग तेव्हा न चले निश्चिती कबंधे नाचती अपार, गजरथ अश्वपदाती वीर रक्तपुरी वाहती अपार, वाराहीने मारोनी तुंड प्रहार दैत्य अपार मारिले, दाढे करुणी चक्रे करुणी वाराही टाकी संहारुणी, नृसिंह शक्ती विदारुणी नखे दैत्या मारित असे, तैसेची तियेने ते काली असंख्य बक्षिल्या दैत्यावळी, जिच्या तेजाची अनली दग्ध होती क्षणमात्रे, नृसिंह शक्तीची गर्जना ऐकोनी दैत्य टाकीती प्राणा, चंडाट्टा हास करिता नाना दैत्य पडती रणभूमी, शिवदूती नादे करुणी दैत्य टाकी संहारुणी, भूमीसी पडले ते भक्षोनी निर्मूल केले सर्वही, असो या प्रकारे मातृगण क्षोभ पावला अति दारुण, ऐसे पाहता दैत्य जाण पळते जाहले दशदिशा, पळाले पाहोनी असुरराज मग धावला रक्तबीज, क्रोधे युद्ध करावया सहज देवी सवे तेधवा, त्याच्या शरीरापासून जेव्हा रक्तबिंदू पडे मेदिनी, त्या सारिखा दैत्य तक्षणी उत्पन्न होय ऐसा तो हस्तकी गदा घेऊन युद्धासी धावला न लागता क्षण, इंद्रशक्तीने वज्र मारोन ताडण केले तयासी, तेव्हा सहजची रक्त पडता भूमी दैत्य उद्भवले, तद्रूप पराक्रमी ते शस्त्रे घेऊन युद्ध धर्मी प्रवर्तले सर्वही, त्यांच्याही देहापासून निश्चित जितुके रक्तबिंदू पडत, तितुके दैत्य होती समस्त रक्तबीजा सारिखे, त्याज सारिखा पराक्रम क्रोधाने करीती संभ्रम, नाना शस्त्रे लक्षोनी वर्म देवी लागी ताडिती, ऐंद्रीने वज्रे करून रक्तबीजाचे मस्तक केले चूर्ण, रक्त पडताची दैत्य उत्पन्न सहस्रावधी जाहले, वैष्णवी मारी चक्र धरून इंद्रशक्ती गदेने करी ताडण, रक्त पडता भूमीसी जाण असंख्यात होती ते, कुमार शक्ती वाराह शक्ती रुद्रशक्ती नृसिंह शक्ती चामुंडा आणि शिवदूती युद्ध करीत्या जाहल्या, आपापुली शस्त्रे घेऊन संग्राम करी मातृगण परी, दैत्य असंख्यात होऊनी जग सर्वत्र व्यापले, तेव्हा ऐसे कौतुक झाले स्वर्ग मृत्यू पाताळ व्यापले, स्थान रीते नाही राहिले या त्रैलोक्या माझारी, रक्तबीज जिकडे तिकडे पाहुनी देवासी पडले साकडे, ब्रह्मादी भयचकित वेडे होते जाहले सर्वही, ऐसे पाहुनी तेव्हा चंडिका काली ते बोलती जाहली देखा, म्हणे मुख पसरोनी सकळिका रक्तबिंदू ते प्राशन करी, रक्तापासून उत्पन्न असुर त्या ते भक्षण करी सत्वर, तुझ सांगितला हा प्रकार करिता मरण पावेल तो, ऐसे सांगोनी देवी त्वरित शूल घेऊन असे मारित, काली मुख पसरोनी गिळीत रक्तबिंदू ते काळी, रक्तबिंदू न पडे मही, तेव्हा दैत्य आटले सर्वही असंख्यात बक्षिले पाही, मुख पसरोनी कालीने एक उरला तो गदा पाते ताडिता जाहला, देवी ते देवी न गणोनिया त्या ते ताडिती जाहली पुनरपी, त्याच्या शरीरापासून निघाले जे रक्तकण कालीचे मुखी पडता उत्पन्न, मुखात दैत्य जाहले त्या ते चावून काली भक्षित जे जे रक्ताने उत्पन्न होतं, एवं चामुंडेने समस्त रक्त त्यांचे भक्षिले, देवीने शूलादी बाण ते असी मारोनी पाडिला भूमीसी, तेव्हा जय जयकारे आकाशी पुष्प वर्षावही जाहला, सर्व देवा ते हर्ष जाहला, मातृगणही नाचू लागला, रक्तप्राशने मद तयाला होता जाहला बहुसाल, असो या प्रकारे करून केले रक्तबीजाचे हनन, आता पुढील अध्यायी मरण निशुंभाचे होईल पै, व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीने जैसे बोलाविले तैसेची येथे निरूपिले, संशय नाही सर्वथा, यांचे करिता श्रवण पठण सर्व संकटे जाती निरसून, श्रवण करी देवी आपण भक्तांजवळी बैसोनिया,
चंडिके तुझ नमस्कार माझे असोत वारंवार राम तव चरणांचा किंकर शरणांगत सद्भावे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वती आख्याने अष्टमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवी प्रसीद परमेश्वरी. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वरी. ओम श्री महाकाल्ये महालक्ष्म्ये महासरस्वती देव्ये नमः.